उन्हाचा तडाखा वाढत असताना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे। श्रीगोंदा तालुक्यामध्ये कुकडीचं पाणी सोडलं जातं, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ते श्रीगोंदा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळत नाही आणि त्यामुळे आता कुठेतरी या फळबागा ज्या आहेत त्या जळून चाललेल्या आहेत। काही शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। तुमची काय समस्या आहे, काय अडचणी त्यांना येतात, काय सांगा, काय तुमचं फळबाग जे आहे ते जळून चालले, कशाद्वारे आता पाणी दिलं जातं काय? गेल्या वर्षीच्या तुलनेत जर पाहिलं तर ह्या वर्षी पाण्याचा तुटवडा आला आहे। गेल्या वर्षी टँकरची गरज पडली नव्हती, परंतु ह्या वेळेस दीड महिन्यापासून आम्ही टँकरनी पाणी घालीत आहे। तरी अजून 1 महिना 1 लाख रुपयाचं तरी पाणी पाऊस पडूस तर घालावं लागेल। मग आतापर्यंत साधारणतः किती खर्च आला, किती फळबाग आहे तुमची आणि आता अजून किती खर्च येईल? 8 एकरामध्ये 5 एकर फळबाग आहे। तर दीड महिन्यापासून तकरीबन 2.5 महिन्यापासून 1.5 लाख रुपयाचं पाणी घातलेलं आहे। तुम्ही तर पाहता झाडांची काय परिस्थिती आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमधून यंदाच्या फळबागामध्ये जे उत्पन्नाचा घट 100% कमी होऊ शकतो असं वाटतंय। सरपंच आहेत, काय परिस्थिती आहे सगळ्या एकंदरीत गावाच्या आजूबाजूच्या परिसराची आणि कशामुळे ही परिस्थिती निर्माण झाली? नमस्कार सर, मी पुरुषोत्तम लगड, सरपंच कोळगाव। खरं तर शेतकऱ्यांमध्ये पाण्याची यंदा उष्णतेची लाट जास्त असल्यामुळे पाणी कमतरता झालेली आहे। सगळे विहीर बोर सगळे आटलेले आहेत आणि फळबागवाल्यांना कुठेतरी कुकडीचा एक आधार होता, परंतु कुकडीचं पाणी रोटेशन ह्यावेळेस थोडंसं लवकर घेतलं आणि नंतर एक रोटेशन येणार अशी चर्चा आहे। रोटेशन 10 तारखेला, आज 10 तारीख आहे, आतापर्यंत सुटलेलं नाही। अपेक्षित आहे आता सुटलं तर कुठेतरी फळबागा वाचतील आणि रोटेशन अजूनही वाढत चाललंय। खरं तर आमच्या भागामध्ये संत्रा आसन, डाळिंब आसन, द्राक्ष आसन, लिंबू आसन, पेरू आसन अशा अनेक फळबागा खरं तर या कुकडी पट्ट्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये निश्चितपणे आहेत। आणि या सगळ्या फळबागांचे शेतकरी मालक आज अडचणीत त्या ठिकाणी आलेले आहेत, कारण टँकरने पाणी घालायचं म्हणलं तर उत्पन्नात मिळणाऱ्या नफ्यामध्ये त्यामध्ये तोटा त्यांना त्या ठिकाणी होतोय। कुठेतरी नफा हातात मिळणार आहे तर तो नफा इकडे टँकरला जाणार आहे, त्यामुळे शेतकरी आमचा सगळ्या तालुक्यातला अडचणीत येणार आहे। तुमची नेमकी मागणी काय आहे, शासनाला काय मागणी कराल? आमची राज्य शासन असेल, आपले पालकमंत्री विखे साहेब असतील किंवा या सगळ्या मंडळींना आमची एकच विनंती आहे की आत्ता जर रोटेशन आपण सोडलं तर कुठंतरी या सगळ्या फळबागा त्या ठिकाणी वाचतील आणि आम्हाला टँकर भरायला सुद्धा विकत टँकर भरावा लागतो कुठेतरी। मग तो टँकर कुकडी जिथं पाणी पोहोचत नाही अशा ठिकाणी कुकडीच्या कॅनलवर आम्ही टँकर भरू शकतो, किंवा जिथं कुकडीचं पाणी पोहोचेल अशा त्या ठिकाणी ते शेतकरी वाचतील। म्हणून शासनाला विनंती आहे, तुम्ही ताबडतोब रोटेशन आता जर सोडलं तर कुठेतरी ती कामात येईल। तर निश्चित आपण बघतो की डोळ्यासमोर अक्षरशः हे सगळे फळबाग आहे त्या वाळून चाललेल्या आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी या ठिकाणी कुकडीचं पाण्याचा लाभ आम्हाला व्हावा। रोटेशन जे आहे ते यंदा उशिरा सोडलं आहे आणि त्यामुळे अनेक तोटा जो आहे तो शेतकऱ्यांचा होत आहे। त्यामुळे कुठेतरी लवकरात लवकर हे पाणी जे आहे ते सोडावं आणि ते जेणेकरून या शेतकऱ्यांना फायदा होईल। कॅमेरा कर्मचारी कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, श्रीगोंदा, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।